लेटर रायटिंग पत्रलेखन या व्हिडिओमध्ये आपण लेटर रायटिंग फॉर्मॅट म्हणजे पत्रलेखनाचा नमुन्याचा वापर करून इन्फॉर्मल लेटर अनौपचारिक पत्र अर्थात घरगुती पत्र कसे लिहितात हे शिकणार आहोत. आपल्या समोर असणारा हा लेटरचा सर्वसाधारण फॉर्मॅट आहे. यामध्ये सुरुवातीला पत्र लिहिणाऱ्याचा ॲड्रेस म्हणजे पत्ता लिहायचा असतो. जर ॲक्टिव्हिटी शीटमध्ये ॲड्रेस दिलेला असेल तर तो ॲड्रेस आपण लिहितो. नसेल तर फॉर्मॅटमध्ये असलेला पत्ता लिहिला तरी चालेल. मार्च 2024च्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये आपल्याला पत्ता दिलेला आहे, तो पत्त्याच्या जागेवर लिहूया. यामध्ये पत्ता दिलेला आहे शिवांगी पाटील, 47 रमन बाग, सातारा. हा ॲड्रेस ॲक्टिव्हिटी शीटमधून शोधून लिहिल्यानंतर दिनांक लिहावा लागतो. तो दिनांक पुढील प्रमाणे लिहिला पाहिजे: 21 मार्च 2024. यामध्ये योग्य ठिकाणी वर दाखवल्याप्रमाणे कोमा व फुल स्टॉपचा वापर केला पाहिजे. पत्ता लिहून झाल्यानंतर इन्फॉर्मल लेटर कोणाला लिहायचे आहे हे शोधून लिहावे लागेल. यात दिलेले आहे राईट अ लेटर टू युअर फ्रेंड. म्हणून आपल्याला समजले असेल की हे पत्र मित्राला लिहायचे आहे, म्हणून पत्राची सुरुवात होईल डिअर फ्रेंड. त्यानंतर आपल्या फॉर्मॅटमध्ये दिलेली वाक्य पुढील प्रमाणे लिहून टाकू. हाऊ आर यू? आय एम क्वाईट वेल हिअर. आय होप ऑल ऑफ यू आर also well there. Today I want to tell you about. हे लिहून झाल्यानंतर अबाउटच्या पुढे पत्र कशासाठी लिहायचे ते आपण लिहिणार आहोत. यामध्ये ॲडवाइस हिम ऑर हर टू स्टडी वेल दिलेले आहे, म्हणजे चांगल्या अभ्यास करण्यासाठी पत्र लिहायचे आहे, म्हणून अबाउट नंतर युअर स्टडी असे लिहिता येईल. त्यानंतर दुसरा पॅरेग्राफ लिहू. या पॅरेग्राफमध्ये पोस्टरमध्ये दिलेल्या मुद्द्यांचा वापर करून कसा अभ्यास करता येईल हे सांगायचे आहे. यामध्ये आपल्याला दिलेल्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण करायचे असते. त्या मुद्द्यांचा वापर करून आपण वाक्य बनवायचा प्रयत्न करू. पोस्टरमध्ये खालील प्रमाणे वाक्य दिलेली आहेत. डेव्हलपिंग रायटिंग स्किल यावरून आपल्याला लिहिता येईल यू कॅन डेव्हलप युअर रायटिंग स्किल बाय डिफरंट वेज. पहिला मुद्दा आपल्याला दिलेला आहे रीड प्रोज अँड पोएट्री लेसन पर्पजफुली अँड लाऊडली. याचे वाक्यात रूपांतर पुढील प्रमाणे करता येईल. यू शुड रीड प्रोज अँड पोएट्री लेसन्स पर्पजफुली अँड लाऊडली. दुसरा मुद्दा आहे इनरिच युअर वोकॅब्युलरी बाय रीडिंग न्यूजपेपर अँड स्टोरी बुक्स. याचे वाक्यात रूपांतर यू कॅन इनरिच युअर वोकॅब्युलरी बाय रीडिंग न्यूजपेपर अँड स्टोरी बुक्स. तिसरा मुद्दा ट्राय टू कन्वर्स इन सिम्पल इंग्लिश विथ युअर फ्रेंड्स अँड टीचर्स. याचे वाक्य You should try to converse in simple English with your friends and teachers. चौथा मुद्दा write down new words and find out their meanings from the dictionary. याचे वाक्य पुढील प्रमाणे बनवता येईल. To develop your writing skill, you can write down new words and find out their meanings from the dictionary. पाचवा मुद्दा राईट युअर थॉट्स, आयडियाज अँड फिलिंग्स नीटली इन युअर ओन वर्ड्स. यापासून यू शुड राईट युअर थॉट्स, आयडियाज अँड फिलिंग नीटली इन युअर ओन वर्ड्स असे सोपे वाक्य बनवता येईल. सहावा मुद्दा रिव्ह्यू युअर स्टडीज रेग्युलरली. यासाठी वन मोर व्हेरी important thing is that you should review your study regularly.
इन दिस वे यू कॅन प्रोग्रेस इन युअर स्टडीज. अशा प्रकारे सोप्या पद्धतीने दिलेल्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण करता येईल. त्यानंतर तिसरा पॅरेग्राफ फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे तो जसा आहे तसा लिहून टाकता येईल. तिसरा पॅरेग्राफ पुढील प्रमाणे होईल. डू राईट अँड लेट मी नो अबाउट युअर सेल्फ अँड फॅमिली. गिव्ह माय रिगार्ड्स टू ऑल ॲट होम. विथ लॉट ऑफ लव्ह अँड बेस्ट विशेस. त्यानंतर शेवटी युअर्स लव्हिंग लिहून पत्र ज्याने लिहिले आहे त्याचे नाव लिहावे लागेल. यामध्ये पत्र लिहिणारा शिवम पाटील आहे. तर युअर्स लव्हिंग कॉमा त्यानंतर खालच्या ओळीला शिवम पाटील असे लिहावे लागेल. अशा प्रकारे वर दिलेला लेटर रायटिंगचा फॉर्मॅट पाठ केल्यास व त्याचा व्यवस्थित वापर केल्यास कोणतेही इन्फॉर्मल लेटर आपल्याला लिहायला मदत होईल. या पत्रासाठी परीक्षेमध्ये आपल्याला 5 मार्क असतात.